चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आमचा विनायक आप्पा हा बबलू आणि अरुण भाऊंच्या पुढं केळीच्या घडातील जी काही पाला पाचोळा त्याचे आवरण जे आहे तो स्वच्छ करण्याचं साफसफाई त्याची कामकाज सुरू आहे. आता आजपर्यंत आपण सुरुवातीपासूनचे या केळीच्या संदर्भात काय माहिती घेतलेली आहे, काही अधिकाऱ्याने आपल्याला माहिती सांगितलेली आहे. उद्देश हाच आहे की एक शेतकऱ्यांच्यामध्ये एक जनजागृती व्हावी, जे काय अपूर्ण ज्ञान आहे त्याची त्यांना थोडी उजळणी व्हावी, चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळावं. अशा प्रकारे विनायकनं हा घड स्वच्छ करून संघ बरोबर तो काय करत आहे, केळीचा कोका देखील काढून टाकत आहे. जवळजवळ या 4 प्रकारच्या सरीनंतर या एका सरीमध्ये हा सगळा पाला पाचोळा पानं कोके वगैरे केळी म्हणा बादगड केळी अशी टाकलेली आहे. तर विनायक, अरे ही चिलिंग काय भानगड असते जरा सांगतो का आमच्या लोकांना? पहा आता विनायक आपल्याला चिलिंगच्या संदर्भात काय माहिती सांगतोय. हां ठीक आहे सांग बघू. केळीचे चिलिंग म्हणजे हां. हा लय मोठा विषय नसतो. हां केळीचे चिलिंग म्हणजे काय तर उसाला एक प्रकारचं दशी जी पडते हां त्या प्रकारेच असतं. हे असं काढल्यानंतर हां ह्या सालीला जर लालसरपणा आला, बघू. लालसरपणा जर असला हां तर त्याला म्हणायचं ते चिलिंग आलं. हां हे आपला हिरवा पण आहे. बर आपल्या बागेमध्ये चिलिंग हा प्रकारच नाही. ठीक आहे. चिलिंग कशामुळे येतं? सांगा. थंडीमुळे. बर जास्त थंडी, पाण्याचं नियोजन नसल्यामुळे आपल्या बागेला 2 दिवसातून 1 दिवसातून 1-2 तासाचं पाण्याचं नियोजन आपण केलेलं आहे. बर आपण एक 9-10 फणी अशी एका घडाला एक्सपोर्टच्या मापाने ठेवलेले आहे. हां ओके ठीक आहे. अजून काय सांगायचं चिलिंग बद्दल? हा जा सर. म्हणजे चिलिंग म्हणजे प्रकारचे उसाला जशी दशी. दशी असते हां. तशी केळाला लागलेली दशी. म्हणजे हा त्या आजार आहे का कीड मोठा? आजारच आहे थोड्या प्रमाणात. हा ठीक आहे. एक्सपोर्टसाठी फक्त हा माल चालत नसतो. हा पहा, लोकलला ही हा जर माल का चालतो साल सगळा. जर का लाल असेल तर हा. त्याला म्हणायचं चिलिंग. हा. आणि एक्सपोर्टसाठी हा चिलिंग. चिलिंगचा माल घेतला जात नाही. नाही. आणि चिलिंग जर असेल तर अशा प्रकारचे बॅगा देखील घालण्याची गरज नाही. नाही. तो सामान्य मार्केटलाच हा तो माल खपला जातो, एक्सपोर्टला जात नाही. परंतु आपल्या आवडीशिवारची केळी ही आतून हिरवी आहे, हा. त्यामुळं हा एक्सपोर्टच्या लागीचा हा माल आहे. अशा प्रकारे ठीक आहे. पहा आता विनायकनं नंतर पहिला बघा हां. एकही डाग नाही. हा ठीक आहे. पहा हा. एकही डासाचा डाग प्रकार ह्या केळीवर नाही. म्हणजे साईज वाढायला चालू झालेली आहे. हा ठीक आहे. आता बघा ह्या केळीची साईज वाढायला सुरुवात झालेली आहे. आता ही केळ किती मोठं होते पिकेपर्यंत ते आपण तुम्हाला नंतर दाखवलं जाईल. ओके, छान उत्कृष्ट तुमच्या कामाबद्दल धन्यवाद. विनायक आणि बबलू अरुण भाऊ जे काही आहेत, अरुण भाऊ आणि बबलू शेठ मोठ्या शिडीवरचं कामकाज करून पिशव्यावरती सरकवून घेत आहेत. जे काय उघडी केळं आहेत ते झाकण्याचं कामकाज त्यांचं सुरू आहे. शिवाय चौफेर कामाची टोलेबाजी आज ह्या शिवारामध्ये सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल चौफेर म्हणजे काय हो? अहो, एकीकडं खोडव्याला इरिगेशन सुरू केले पाटकऱ्यानं, दुसरं म्हणजे आमच्या विहिरीतलं पाणी खोडव्याला काढायचं काम सुरू आहे. इकडं आप्पा घड स्वच्छ करत आहे, त्या बाजूला व्यवस्थित सगळे घड झाकण्यासाठी अरुण भाऊ आणि बबलू प्रयत्न करत आहेत. आता आपण त्यांच्याकडे जाऊया. या घडाकडं पाहिलं तर ह्या घडाची बॅग अर्ध्यातच बसलेली आहे आणि वरील बाजूस पानाची अडचण आहे. शिवाय एक वाळलेलं पान देखील त्याच्यावर पडलेलं आहे. तेव्हा अशी जर काय अडचण असेल तर ती अडचण बाजूला करून त्या ठिकाणी पुन्हा बॅगवर सरकवून घेतली जात आहे. जर का केळीच्या घडाला इजा होणार असेल, इंजुरी होणार असेल तर तो घड ती केळी बाद होती आणि ती एक्सपोर्टला घेतली जात नाहीत. म्हणून एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून ह्या अडचणी करणारी पानं, वाळलेला पान बाजूला करून ह्या बॅगावर सरकून ही केळी झाकली जाणार आहे. हे पहा आप्पा, हे घड का खाली पडलेलं आहे जरा सांगतो का आमच्या लोकांना? एक प्रकारच्या व्हायरसमुळे पडलेला आहे. जरा व्यवस्थित पुढवून सांग.
एक प्रकारचा व्हायरस हा रोगच असतो या केळीसाठी. बर या घडाचा पडलेला आहे. असं ठीक आहे. टोटल आपल्या प्लॉटमध्ये एवढा एकच घड पडलेला आहे. ओके ओके. बघा त्याची जवळजवळ जागेवर आपण 1600 व्यवस्था केलेली झाडांच्या आहे. मध्ये हा एकच घड हा. ह्या व्हायरसमुळे या केळीचा आहे. पडलेला आहे आपोआप. हा, त्याचं औषध केल्यामुळे जागेवर स्टॉप झालेला आहे. ओके. आणि हे लक्षात आल्यानंतर लगेच औषध घेतलेलं आहे बोरान, आणि त्यामुळे बाकीचे घड आहे तसे राहिले आहेत. केळीला हे नाजूक पीक आहे, ह्याला अनेक पथ्य पाणी आहे. स्त्रियांच्या बाबतीत ज्यांना MC असते त्या स्त्रिया ह्या बागेत चालत नाहीत. कुठल्याही प्रकारचं वाईट ह्या केळीला चालत नाही. बोरानची कमतरता, त्यामुळे घड आपोआप खाली पडले जातात आणि एक प्रकारचं मालकाचं नुकसान होतं. लाल तंगूस आहे तो पहिला लॉट आहे. निळा तंगूस दिसतो तो दुसऱ्या लॉटची निशाणी आहे. या घडाचं जर का आपण बारकाईने निरीक्षण केलं तर ह्याची गोल्डन रिंग्स फ्लावर्स तयार व्हायला आहेत. आता त्यानंतर आता ह्यातली जी काही बादगड केळी आहेत, फक्त 10 फण्या ठेवूनच हे राहिलेली बाकीची लहान केळी आहेत ही काढून टाकली जाणार आहेत. कोका देखील आज मोडला जाईल आणि उद्यापासून ह्यांना बॅगा चढवण्याचं कामकाज केलं जाईल. एक पटका राबतोच दुप्पट राब ह्या म्हणीप्रमाणे ही मोठी शिडी घेऊन वरती चढून पहिला घड किंवा पहिली फणी झाकण्याचं कामकाज अरुणभाऊ आणि बबलू शेठ करत आहेत. शिडी धरणे, बॅग देणे इत्यादी कामं अरुणभाऊंना करावी लागतात. त्यामुळे त्यांना मी धन्यवाद देतो. अशा प्रकारे केळीच्या शेवटच्या टप्प्यातील हे कामकाज सुरू आहे. अजून एकदा फेरा येणार आहे आणि यानंतर ज्या काही बॅगा बांधल्या जातील त्यांना हिरव्या कलरचा तंगूस, म्हणजे तिसरा लॉट ओळखण्यासाठी त्याला तंगूस बांधला जाईल. या बॅगेला तिसऱ्या लॉटचा म्हणून तंगूस बांधला जाईल. 2 दिवसात हे कामकाज करून घेतलं जाईल. हिरवा कलर. ओके. खूप माहिती आपल्याला दिलेली आहे, अजूनही माहिती द्यायची आहे. आवडी चॅनेल आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धूर देखील त्यांनी केलेला आहे.